नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षकांसाठी आजची मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो, आता शिक्षकांची होणार चारित्र्य पडताळणी। जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 2019 मधील गैरप्रकरणामुळे राज्यातील शिक्षक नियुक्त्या संशयाखाली आलेल्या आहेत। पुणे शहर सायबर पोलीस तपासात काही उमेदवारांची नावे समोर आलेली आहेत। सीटीईटी किंवा बीएडच्या आधारे TAIT 2022 उत्तीर्ण झालेले आणि शिक्षण सेवक पदासाठी न्यायालयीन याचिका दाखल करणाऱ्या या उमेदवारांना नियुक्तीसाठी चारित्र्य पडताळणी अहवाल अनिवार्य करण्यात यावा असे आदेश शिक्षण विभागाने आयुक्तांना दिलेले आहेत। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 2019 प्रक्रियेत झालेल्या गंभीर गैरप्रकाराबाबत पुणे शहर सायबर पोलीस स्टेशन येथे 56/2021 व 58/2021 या प्रकरणांच्या तपासात काही उमेदवारांची नावे समोर आलेली होती। याबाबत आता शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केलेले आहे। परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की अशा सर्व उमेदवारांविषयी स्वतंत्रपणे सायबर पोलीस स्टेशन पुणे यांच्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मागण्यात यावा। उमेदवार गुन्हा नोंदविला असल्यास किंवा त्याला सहारोपी करण्यात आले असल्यास त्यास नियुक्ती देऊ नये। मात्र उमेदवाराविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदविलेला नाही किंवा सहारोपी करण्यात आलेला नाही असा अहवाल प्राप्त झाल्यास त्यास शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देता येईल। यासाठी संबंधित उमेदवारांनी शासनाने दिलेल्या नमुन्यातील नोंदणीकृत शपथपत्र सादर करणे बंधनकारक असेल। नियुक्ती प्राधिकरणांनी वेळोवेळी सायबर पोलीस स्टेशनकडून आवश्यक पाठपुरावा करून अहवाल मिळवावा असेही निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना देण्यात आलेले आहे। काही प्रकरणे सध्या न्यायालयीन कार्यवाहीत असून अंतिम निर्णय न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून राहील। ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या सध्या तपासाअंतर्गत आहेत त्यांना पुढील कारवाईपर्यंत तात्पुरती मान्यता राहील। मात्र न्यायालयीन निकाल आल्यानंतर त्यांच्या सेवा सुरक्षेचा अंतिम निर्णय घेतला जाईल असे शिक्षण विभागाने म्हटलेले आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।